नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता महापालिका निवडणुका संपलेल्या आहेत आणि आणखीन 2 आठवड्यामध्ये 12 जिल्हा परिषदा आणि 125 तालुका पंचायतींच्या निवडणुका संपतील. नंतर उरलेल्या जिल्हा परिषदा वगैरे निवडणुका सवडीने केव्हा होतील. पण एक गोष्ट साफ आहे, यानंतर जवळजवळ 3.5 वर्ष किंवा 3 वर्ष तरी कुठल्याही महत्वाच्या निवडणुका महाराष्ट्रात होणार नाहीत. आणि म्हणूनच ज्या काही निवडणुका नगरपालिका, नगर परिषदा, महापालिका, जिल्हा परिषद यांच्या होऊन जातील, त्यानंतर 2029च्या लोकसभा निवडणुका येईपर्यंत निवडणुका नाहीत. आणि म्हणूनच या निवडणुका नसतील तर मग महाराष्ट्रातल्या राजकारणात विरोधी पक्षांचं नेमकं स्थान काय, हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न किंवा भलं थोरलं एक प्रश्नचिन्ह आज महाराष्ट्राच्या राजकारणात येऊन उभं ठाकलेलं आहे. आणि हे मी एवढ्यासाठी सांगतोय की विधानसभेतलं किंवा नगरपालिका आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुकांचे निकाल हे बहुतांशी महायुती सत्तारूढ गटाच्या बाजूने झालेले आहेत आणि विरोधी पक्षांचा सर्वसाधारणपणे सुपडा साफ झालेला आहे. म्हणून मी हे बोलतोय असं समजू नका, अजिबात नाही. ही परिस्थिती माझ्यासारख्या राजकीय विश्लेषकाला अजिबात नवी नाही. फार पूर्वीच्या काळापासून, म्हणजे ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये सगळेच्या सगळे विरोधी पक्ष अत्यंत दुबळे आणि लोळे पांगळे होते. कुठलाही पक्ष असा नव्हता की ज्याच्याकडे स्वतःचे 50 आमदार असतील, ज्याला विधानसभेमध्ये विरोधी नेते पदाचा बहुमान मिळू शकतो, असा कुठलाही पक्ष जवळजवळ 1990 पर्यंत नव्हता. शरद पवारांनी पुलोद वगैरे बनवली, त्यामुळे 1980 नंतर 1980 नंतर शरद पवार हे काही काळ महाराष्ट्र विधानसभेत विरोधी नेता म्हणून बसलेले आहेत. अन्यथा कोणही कुठल्याही पक्षाला आणि कुठल्याही नेत्याला महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता असा मान मिळालेला नव्हता. इतके पक्ष दुबळे पांगळे आणि छोटे छोटे होते. 400 आमदारांचा जनसंघ, 10-12 आमदारांचा समाजवादी पक्ष, फार फार तर 20-22 आमदारांचा शेतकरी कामगार पक्ष, अशा रीतीने साधारण 60, 70, 80 पर्यंत ज्याचा आकडा जाऊ शकेल एवढेच संख्येने विरोधी पक्ष असायचे. बाकी 200-200 आमदार सत्तारूढ काँग्रेस पक्षाचे असायचे. पण राजकारण, विरोधी पक्षांचं राजकारण संपलं असं कोणी म्हटलं नाही. विरोधी पक्षांचा सुपडा साफ झाला अशी भाषा विश्लेषणामध्ये, राजकीय विवेचनामध्ये येत नव्हती. मग आजच्या काळामध्ये आज जे काय 233 वगैरे सत्ताधारी गटात आमदार आहेत, तशीच परिस्थिती तेव्हा होती. पण त्यातूनच मधु दंडवते असतील, रामभाऊ म्हाळगी असतील, उत्तमराव पाटील असतील, उद्धवराव पाटील असतील, जांबुवंतराव धोटे असतील, असे एकापेक्षा एक दिग्गज नेते महाराष्ट्राचं राजकारण गाजवत होते. विरोधी पक्ष हे दुबळे असतील, संख्याबळाने कमी असतील, पण राजकारण करण्यामध्ये आणि 200-200 आमदारांना दमछाक करण्यापर्यंत दमवणारे विरोधी नेते आणि विरोधी पक्ष महाराष्ट्रात होते. पण त्या दर्जाचे, त्या ताकदीचे, त्या क्षमतेचे नेते आज जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्यात दिसत नाहीत. जॉर्ज फर्नांडिस सारखा एक नेता मुंबईत होता, कामगार नेता होता. कॉम्रेड डांगे होते, पुण्यात SM जोशी वगैरे होते. कधीतरी चुकून लोकसभेवर निवडून येतील, विधानसभेत निवडून येतील, असे नेते होते. पण त्यांचा लोकसंग्रह आणि त्यांची जनमानसातली ताकद इतकी जबरदस्त होती की त्यांच्या आवाजाचा दबदबा होता आणि त्यामुळे प्रचंड बहुमताने सत्तेत बसलेले मुख्यमंत्री आणि मंत्री सुद्धा विरोधी पक्षांना वचकून असायचे.
कारण यांच्यामध्ये आंदोलन करण्याची क्षमता होती. जॉर्ज फर्नांडिस यांना बंद सम्राट म्हटलं जायचं. राजकीय असो किंवा सामाजिक असो किंवा आर्थिक असो, कुठल्याही मागण्यांसाठी जॉर्ज फर्नांडिस मुंबई बंद करू शकायचे. पुढल्या काळात ती ताकद बाळासाहेबांनी आपल्या संघटनेतून दाखवली. बाळासाहेबांकडे कधी 2 आमदार एका विधानसभा निवडणुकीत निवडून येऊ शकले नाहीत, पण बाळासाहेबांकडे मुंबईमध्ये जी संघटना होती, मुंबई ठाण्यात, त्याचा दबदबा इतका होता की शिवसेनेचं आंदोलन म्हटल्यानंतर सरकारला घाम फुटत होता. विधानसभेत आमदार नव्हते, पण दबदबा होता. त्या क्षमतेचा आज विरोधी पक्षामध्ये कुठला नेता आहे तो मला दाखवा, मग मी काय म्हणतोय ते तुमच्या लक्षात येईल. आज जे विरोधी पक्ष आहेत आणि जे नेते आहेत त्यांची नावं खूप मोठी आहेत. नाम बडे और दर्शन खोटे. त्यांच्यामध्ये जन आंदोलन उभं करण्याची क्षमता नाहीये, ताकद नाहीये, संघटना नाहीये. आणि म्हणून सरकारला असल्या विरोधी पक्षाला घाबरण्याची गरज वाटत नाही, ना विधानसभेत ना रस्त्यावर. ठाकरे बंधूंचं मनोमिलन 5 जुलैला झालं, तेव्हा तुम्हाला आठवत असेल राज ठाकरे काय बोलले होते? तुमचं बहुमत तिकडे, सत्ता वगैरे तिकडे विधानसभेत असेल, रस्त्यावर आमचं राज्य आहे. हे बोलायला सोपं असतं, ते करून दाखवणं अवघड असतं. म्हणून तर सत्याचा मोर्चा काढल्यानंतर राज ठाकरेंनी मतदार याद्या या ठीकठाक होण्यापूर्वी निवडणुका घेतल्यात तर बघा, याद राखा, खळलं खट्याक होईल. काहीही खळलं खट्याक झालं नाही. आणि म्हणूनच पोकळ दमबाजी करण्यापलीकडे विरोधी पक्षांमध्ये आणि त्या पक्षांच्या नेत्यांमध्ये दम नाही, याची खात्री असलेला बहुसंख्य आमदारांचा सत्ताधारी गट विरोधी पक्षांना कवडीची किंमत देत नाहीये. आणि जर पुढल्या 3 वर्षात कुठल्याही स्वरूपाचं आंदोलन करण्याची क्षमता नसेल आणि निवडणुका नसतील, तर मग हे विरोधी पक्ष चालणार कसे, हा सगळ्यात मोठा गहन प्रश्न आहे. ज्या वेळेला पक्षांकडे आमदार नगरसेवक यांचं संख्याबळ कमी असतं, तेव्हा विरोधी पक्षांना आपल्याकडे जनमत फिरवण्यासाठी सतत जनतेला अडलं नडलं जे काय असेल त्याच्यावरून आंदोलन करून आवाज उठवणं आवश्यक असतं. त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं. रस्त्यावर उतरायचं तर घराबाहेर पडावं लागतं. ऐशा आराम सोडून आंदोलनाचे चटके सोसण्याची तयारी ठेवावी लागते. अशी तयारी असलेले किती विरोधी पक्षाचे नेते आज आपल्याला आसपास दिसतात ते बघा. मग मी पुढल्या 3 वर्षात करायचं काय असं जे शीर्षक दिलंय त्याचा अर्थ तुम्हाला लागेल. मधल्या 8-10 वर्षामध्ये प्रामुख्याने 2014 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अशी परिस्थिती आलेली आहे की निवडणुका म्हणजे राजकारण. निवडणुका जिंकण्यासाठी जे जे काय करता येईल ते करणं म्हणजे राजकारण. निवडणुका जिंकण्यासाठी, जागा जिंकण्यासाठी, तिकीट वाटपासाठी आघाड्या करणं, जागा वाटप करणं म्हणजे राजकारण. जनहिताची आणि जनतेच्या गरजेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेणं म्हणजे पक्ष चालवणं, हे जणू काय सगळेच्या सगळे राजकीय पक्ष विसरून गेलेले. प्रत्येकाला सत्तेतला हिस्सा हवा आहे. विरोधी पक्षात कोणालाही बसायचं नाहीये, कोणालाही बसायचं नाहीये. सगळ्यांना सत्तेची ऊब हवी आहे. विरोधी पक्ष म्हणून आंदोलन करताना बसणारे चटके कोणालाही नको आहेत. आणि ज्या वेळेला ही मानसिकता होते त्यावेळेला आंदोलन करण्याची इच्छा, संघर्ष करण्याची इच्छा मरून जात असते. आजचा जो महाराष्ट्रातला विरोधी पक्ष आपण बघतो त्यांच्यात सगळ्यात मोठी समस्या आहे ती ही आहे की त्यांना आंदोलन करायचं नाहीये. त्यांना आंदोलन करण्याची प्रसिद्धी हवी आहे. म्हणून तुम्हाला आठवत असेल तर उद्धव ठाकरे आणि सगळ्या विरोधी पक्षांनी निवडणुकीच्या आधी राणीबागेपासून आझाद मैदानपर्यंत मोर्चा काढला होता. आणि निवडणुका संपल्यानंतर
तो मोर्चा मेट्रो पासून आझाद मैदान पर्यंत इतका शॉर्ट झाला, एक महिलाचा देखील मोर्चा पायपीट करण्याची तयारी नसलेला विरोधी पक्ष. विचार करा मित्रांनो. आणि म्हणून मी जो विषयाचं शीर्षक दिलेलं आहे, 3 वर्ष करायचं काय, 3 वर्ष करायचं काय, याचं उत्तर सध्या महापालिका निवडणुकीनंतरची जी घालमेल चालू आहे त्याच्यात दिसतंय. ज्यांचे ज्यांचे जे जे नगरसेवक वगैरे निवडून आले ते आपल्याच पक्षात टिकवण्यासाठी सगळ्या पक्षाचे नेते आटापिटा करतायत. काल परवा ते झालं, कोण मनसेचे कल्याण डोंबिवलीचे 2 का किती नगरसेवक हे एकनाथ शिंदे बरोबर गेले, म्हणजे पक्षांतर केलं असं नाही. तिथल्या मनसेच्या 2 आमदार नगरसेवकांनी किंवा 4 नगरसेवकांनी तिथल्या सत्तेच्या समीकरणामध्ये भाजप विरोधात एकनाथ शिंदे यांची साथ द्यायची ठरवली, शिवसेनेला साथ देण्याची ठरवली. आणि त्याचं कारण देताना मनसेचे स्थानिक नेते म्हणाले की वॉर्डातली कामं, विकासाची कामं करून घ्यायची तर सत्तेच्या जवळ राहावं लागतं. प्रश्न इतकाच आहे की दीर्घकाळ सत्तेच्या बाहेर राहिलेली शिवसेना, भारतीय जनता पक्ष यांनी गेल्या 30-40 वर्षामध्ये आपापले पक्ष सत्तेच्या बाहेर राहून कसे चालवले होते, कसे टिकवले होते, याचं उत्तर कोणाकडे आहे? ज्या वेळेला कुठच्याही पक्षाचा नेता असं सांगतो की सत्तेच्या बाहेर राहून विकासाची कामं होत नाहीत आणि विकासाची कामं झाली नाहीत तर त्या मतदारसंघातून परत निवडून येणं किंवा निवडणूक लढवणं अवघड असतं असं म्हणायचं असेल तर मग 2014 पर्यंत भाजप सत्तेत नव्हता. जे काय 5-6 वर्ष वाजपेयींच्या काळामध्ये किंवा शिवसेना भाजप युतीच्या काळामध्ये सत्तेत असतील तेवढेच 15-15 वर्ष शिवसेना भाजप महाराष्ट्रात विरोधी पक्षात बसत होते, तरीही निवडून येत होते. शिवसेना असो किंवा भाजप असो 40, 50, 60, 65 पर्यंत आमदार निवडून येत होते. ते सत्तेच्या बाहेर बसलेले होते, पण जनतेच्या हितासाठी, जनतेच्या मागणीसाठी आंदोलन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. आंदोलनातून विरोधी पक्ष चालवला जात असतो आणि आंदोलन करायची इच्छा नसेल तर प्रत्येकाला सत्तेच्या वळचणीला जावं लागतं. आणि सत्तेच्या वळचणीला जायचं याचा अर्थ असा असतो की आम्हाला आंदोलन करायचं नाहीये, आम्हाला संघर्ष करायचा नाहीये, आम्हाला ऐशाराम करायचंय. ऐशारामी राजकारण याचा अर्थ सत्तेचं राजकारण असतं. आणि त्याची चटक लागलेले जे विरोधी पक्ष असतात त्यांची आषाढभूत नजर कायम सत्तेवर रोखलेली असते आणि अशा लोकांकडून सामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न घेऊन संघर्ष केला जाऊ शकत नाही. पत्रकार परिषदा घेतल्या जातात. तुम्ही जर गेल्या साधारण 4-5 वर्षामध्ये राजकारण बघितलं, प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद गेल्यानंतरच्या कालखंडामध्ये राजकारण तुम्ही बघितलं तर ते फक्त मीडिया पुरतं, पत्रकार परिषदेपुरतं आणि मोठ्या मोठ्या सभा संमेलनापुरतं मर्यादित राहिलेलं आहे. निवडणुका जिंकून सुद्धा विरोधी पक्षात बसावं लागलेले देवेंद्र फडणवीस 5 वर्षाची मुख्यमंत्री पदाची सत्ता उपभोगल्यानंतर सुद्धा विरोधी पक्षात बसल्यानंतर विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षाला दे माय धरणी ठाय करून सोडत होते. करोनाचा लॉकडाऊन चालू होता, पण देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे 2 भाजपचे विरोधी नेते तोंडाला मास्क लावून खेड्या पाड्यात फिरत होते, गल्ली बोळात फिरत होते, लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते, सरकारकडून ज्या कामात त्रुटी राहतात त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होते, शक्य असेल तिथे आवाज पण उठवत होते, आंदोलन करत होते. पण उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद गेलं, त्यांच्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे 2 पक्ष सुद्धा सत्तेबाहेर फेकले गेले. त्यानंतरच्या 2.5-3 वर्षाच्या कालखंडामध्ये शरद पवारांचा गट असो, काँग्रेस पक्ष असो किंवा उद्धव ठाकरे यांच्या गटाची शिवसेना, उबाठा शिवसेना असो, यांनी असं कुठलं आंदोलन केलंय? पत्रकार परिषदा रोज घेतले.
मोठमोठ्या कुठे कुठे सभा घेतल्या आणि त्या सभेमध्ये गर्दी जमून सरकारला इशारे वगैरे खूप दिले. पण ज्याच्याकडे जनतेच्या हिताच्या आणि जनतेच्या गरजाच्या मागण्या करणं आणि त्यासाठी आंदोलन करणं अशी घटना तुम्हाला औषधाला सापडत नाही. कारण डोळे सगळे सत्तेकडे लागले होते. आम्ही लगेच परत सत्तेवर येतोय, आम्ही परत सत्तेवर येतोय, आमचं सरकार होणारच. 1 जुलै 2023 मेट्रो पासून महापालिकेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस पर्यंत आदित्य ठाकरे यांनी प्रचंड मोर्चा काढला आणि मुंबईचे पोलीस आयुक्त मुंबईचे महापालिका आयुक्त चहल यांना दमदाटी केली होती. तुम्हाला कॉलरला धरून बाहेर काढू, महापालिकेतला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणू, आम्ही लवकरच आमचं सरकार आणतोय आणि आमचं सरकार आलं की एकेकाला कॉलरला धरून बाहेर फरफटत आणू वगैरे वगैरे इशारा दिलेला आठवतो तुम्हाला? तो भ्रष्टाचार बाहेर काढू, जनतेच्या हितासाठी आंदोलन करू असा इशारा नव्हता. आम्ही सत्तेवर येणार आहोत आणि सत्तेत आलो की मग तुमची कॉलर पकडणार आहोत. आम्हाला सत्ता हवी आहे आणि सत्ता मिळाली तर जनतेचे प्रश्न सोडू. सत्ता नसताना जनतेच्या प्रश्नांची आम्हाला काडीचीही कदर नाही, हेच आदित्य ठाकरे यांनी 1 जुलै 2023च्या मोर्चामध्ये सांगितलेलं होतं. आणि सतत बघाल तर हे सरकार घटनाबाह्य आहे, आम्हीच घटना पूर्ण आहोत वगैरे वगैरे. सगळं राजकारण विरोधी पक्षाचं हे सत्तेपासून वंचित असताना सत्तेभोवती केंद्रित झालेलं आहे. त्याला कुठेही जनहिताची झालर सुद्धा दिसत नाही. आणि अशा लोकांना जर कुठल्याही परिस्थितीत पुढली 3 वर्ष जर सत्तेच्या जवळ सुद्धा जाणं अशक्य असेल तर मग अशा लोकांकडून जनतेच्या इच्छा, जनतेच्या गरजा, जनतेचे प्रश्न यावरून आंदोलन होण्याची शक्यता तरी आहे का याचा विचार करा. मग कळेल मी शीर्षक 3 वर्ष काय ते दिले ते. 3 वर्ष सत्ता मिळण्याचं स्वप्न सुद्धा बघता येत नाही. कारण 3 वर्ष कुठल्याही निवडणुका नाहीत, ना नगरपालिकेच्या, ना जिल्हा परिषदेच्या, ना महापालिकेच्या, ना तुमच्या विधानसभेच्या, ना लोकसभेच्या. मग सत्तेचा एकही तुकडा, चतकोर तुकडा देखील मिळण्याची अपेक्षा उरलेली नसेल तर सत्ता पिपासू झालेल्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि दुय्यम तिय्यम नेत्यांना हे पक्ष सांभाळून ठेवणार कसे? मित्रांनो, एक गोष्ट असते, जेव्हा प्रतिकूल परिस्थिती असते तेव्हा तुमच्याकडे जी गुणवत्ता असते ती उफाळून बाहेर येते. पण जेव्हा तुम्ही आषाढभूत असता तेव्हा असलेली गुणवत्ता सुद्धा सुप्तावस्थेत जाते. आजच्या विरोधी पक्षामध्ये ती सुप्तावस्था आलेली आहे. म्हणून कालपर्यंत मोठ्या संघर्षाचा आव आणणाऱ्या सुप्रियाताई किंवा त्यांचा शरद पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा हळूहळू करत सत्तेत बसलेल्या आपल्याकडून फुटलेल्या अजितदादांच्या पक्षामध्ये विलीन होण्याच्या चर्चा सुरू झाल्या. प्रश्न तो आहे मित्र, आगामी 3 वर्षामध्ये हे सगळे पक्ष आपलं विरोधी राजकारण चालवणार तर कसं चालवणार ही समस्या आहे. त्या समस्येचं उत्तर त्यांनी शोधावं. आणि राजकारणाचं विश्लेषण करणारे आहेत त्यांच्यासाठी माझी ती सूचना आहे की आता निवडणुका संपत आलेल्या आहेत किंवा संपलेल्या आहेत. सवाल आहे तो येत्या 3 वर्षाच्या काळामध्ये सत्तेत बसलेले सत्ता उपभोगतील आणि त्यांना पाहिजे तसं राजकारण करतील. कारण त्यांच्या हातामध्ये साधनं आणि सत्ता आहे. पण जे सत्तेपासून वंचित आहेत ते पुढचं 3 वर्ष काय करणार हा विश्लेषणाचा, अभ्यासाचा आणि चिंतेचा विषय. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.